मित्रांनो, घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरू होईल। यावर्षी 22 तारखेपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होणार आहे। तर या नवरात्रीमध्ये यावर्षी एकूण 10 दिवस आपल्याला मिळणार आहेत आणि 11व्या दिवशी दसरा येणार आहे। तर या 10 दिवसांमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तर अतिउत्तम। तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील। जेही तुम्हाला मागणं आहे, जेही तुमच्या अडचणी आहेत ते सर्व दूर होतील आणि जेही मिळवायचे आहे ते तुम्हाला नक्की मिळेल। संपूर्ण गुरुचरित्र पारायण आपण नियमांचे पालन करून केलं तर 7 दिवसात पूर्ण होतच। परंतु भरपूर लोक नोकरी व्यवसायामुळे धावपळीच्या जीवनात त्यांना संपूर्ण नियमांचे पालन करून गुरुचरित्र करणं शक्य नसतं। त्यासाठी मग त्यांनी या नवरात्रीमध्ये शुभ असतो असा अध्याय ते वाचू शकतात। आता गुरुचरित्राचे फळ कसे मिळतात, इच्छा कशा पूर्ण होतात हे तुम्हाला माहीतच असेल। आणि जर जमलं तर नियमांचे पालन करूनच तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र करा, कारण एक एक अध्याय वाचल्यापेक्षा संपूर्ण गुरुचरित्र केल्याने 100 पट जास्त फळं मिळतात। नवरात्री सारखा शुभ काळ हा कधीच मिळणार नाही आणि यावेळेस तर 10 दिवसाची नवरात्र आलेली आहे आणि 11व्या दिवशी दसरा आलेला आहे। तर संपूर्ण गुरुचरित्र नक्की करावं। ज्यांना जमत नाही, ज्यांना फक्त एक अध्याय वाचून त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत किंवा शुभ फळं प्राप्त करायच्या आहेत किंवा देवी मातेला स्वामींना प्रसन्न करायचं आहे, मग त्यांनी हा अध्याय वाचावा। गुरुचरित्राचा हा एक अध्याय आहे जो नवरात्रीमध्ये वाचला तर शुभ फळं मिळतात, सुख समृद्धी घरात नांदते आणि सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात, स्वामी प्रसन्न होतात आणि आपले स्वामी आपली एकतरी इच्छा नवरात्रीमध्ये नक्की पूर्ण करतील। जेही कामं आहेत ते नक्की पूर्ण होतील। आता हा अध्याय कोणता? तर मित्रांनो, गुरुचरित्रामधील 21वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। हो, 21वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस नवरात्रीमध्ये तुम्ही हा अध्याय वाचू शकतात, कारण नवरात्रीमध्ये असंही भरपूर लोक मांसाहार करत नाही। तर तुम्ही सकाळी वाचला, संध्याकाळी वाचला, देवीसमोर बसून वाचला तरी काही हरकत नाही। तर नक्की 21वा अध्याय वाचा। याचे नियम नाही, फक्त मांसाहार करू नका, व्यसन करू नका, वाईट विचार करू नका, नेहमी स्वामींचे आणि मातेचे वंदन आणि नामस्मरण करत राहा। नक्की वाचा, सर्व इच्छा मनोकामना स्वामी आणि माता पूर्ण करतील। ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।